टाळ मृदुंगाचा गजर आणि हरिनामाच्या अखंड जयघोषात पैठण येथील शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या पायी पालखी दिंडीचं मंगळवारी सूर्यास्ताच्या साक्षीनं श्री क्षेत्र पंढरपूरकडे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालंय। यंदा या ऐतिहासिक पालखी सोहळ्याचं 427वं वर्ष असून हजारो वारकरी आणि भाविकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत पालखीला निरोप देण्यात आलाय। प्रारंभी परंपरेनुसार गावातील नाथवाड्यात संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचं विधिवत पूजन पालखी प्रमुख रघुनाथ गोसावी पालखीवाले यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यानंतर टाळ मृदुंग वीणा आणि हरिनामाच्या गजरात पालखी दिंडी नाथवाड्यातून प्रस्थान करून गागाभट्ट चौक गोदावरी नदी वाळवंट मार्गे बाहेरील नाथ समाधी मंदिरात दाखल झाली। नाथ समाधी मंदिरात परंपरेनुसार भजन कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर दिंडी पुन्हा गागाभट्ट चौकातील पालखी ओट्यावर आली। तेथे हजारो महिला पुरुष भाविकांनी संत एकनाथ महाराजांच्या पादुकांचं भक्तिभावानं दर्शन घेतलं। सूर्यास्ताच्या मंगलमय वातावरणात भानुदास एकनाथ आणि हरिनामाच्या घोषणांनी चांदीच्या रथात नाथांच्या पादुका ठेवली। पालखी दिंडीनं श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान केलं। 19 दिवसांचा पायी प्रवास पूर्ण करून ही दिंडी आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यात सहभागी होणार आहे। यावेळी आमदार विलास भुमरे, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, उपनगराध्यक्ष तुषार पाटील, मुख्याधिकारी डॉक्टर पल्लवी अमोरे, भाजपा नेते दत्ता गोडे, पंचायत समिती सभापती वैशाली विनोद बोंबले, नगरसेवक योगिता गणेश वरकड, मंगल सुनील हिंगे, संजय कस्तुरे, शिवराज पारिक, रेखा कुलकर्णी, ज्ञानेश्वर दहिवाळ यांच्यासह वारकरी, भाविक, विविध दिंड्यांचे पदाधिकारी, नाथ संस्थांचे मानकरी तसेच परिसरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या भक्तिमय सोहळ्याने संपूर्ण पैठण नगरी भक्ती रसात न्हाऊन निघाली। गौतम बनकर, MCN न्यूज, पैठण।